हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली आणि मी पूनम. आज आम्ही दोघी तुमच्या समोर रक्षाबंधन बद्दल आता तुम्हाला माहितच आहे की रक्षाबंधन येतोय, तर आमच्या दोघीचं जे काही बॉन्ड आहे ते तुमच्या समोर शेअर करणार आहे. आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्ही पण तुमच्या रक्षाबंधनच्या आठवणी सांगा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला म्हणजे मिळणार आहे की आम्ही लहानपणापासून रक्षाबंधन कसं सेलिब्रेट केलं किंवा लहानपणापासूनचे रक्षाबंधनचे आठवणी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आमच्यातलं बॉन्ड पण तुम्हाला दिसणार आहे. कोण आमच्यापैकी भांडखोर आहे किंवा कोण आमच्यातलं शांत निरागस सौजवळ बाळ आहे हे तुम्हाला ह्या डिस्कशनमधून कळणार आहे. तुझ्या लहानपणीच्या आठवणी सांग रक्षाबंधनबद्दल. आता लहानपणी म्हटलं तर मला एकतर मी सगळ्यात लहान असल्यामुळं सगळ्यात उशिरा उठायचे मी. ह्या मला कोण सिरियस घेतच नव्हत्या पहिली गोष्ट. सगळ्यात लहान उठून आणि मी कधीच लहानपणापासून रक्षाबंधनला आंघोळ करून भैयाला राखी बांधली असं कधीच झालं नाही आहे. आणि ह्या मला सिरियस ते घरातलं लहान बाळ जसं असतं ना ह्याला काय नसते किंमत, त्या टाईपमध्येच मी मुसरं उठूनच ह्यांच्यासोबत फक्त असं हात धरायचे ते राखी बांधताना झालं ते रक्षाबंधन. आणि भया कधी ओवाळणी पण टाकत नाही, मला तर टाकली नाही ह्या मोठ्या असल्यामुळे. पण तो लहान आहे ना आपल्यापेक्षा. माझ्यापेक्षा मोठा आहे ना, पण माझ्यापेक्षा मोठा आहे. अरे 2 वर्षांनी तरी मोठे आहे. ओवाळणीसाठी राखी बांधतात का? नाही असं काय नाही आहे ओवाळण्यासाठी, पण लहान असताना असं वाटतंय ना की भयानं हे गिफ्ट द्यायला पाहिजे ते गिफ्ट द्यायला पाहिजे असं. 1 रुपयाच्या चॉकलेटसाठी तू पोहायला पाठवलं होतं, आठवतंय का? मग बिझनेस महत्वाचा. बिझनेस हा ती सांगू शकतेस आठवण तू. हिने एक वेळेस असं केलं होतं, मम्मीने ह्यांच्या दोघांना वॉर्न केलं होतं की भैयाला पोहायला पाठवायचं नाही. पण त्यांनी ज्यावेळेस हिला रिश्वत दिली होती 1 रुपयाचं पार्लेजी चॉकलेट. आणि बिचारी त्या चॉकलेट त्यातलं एकच त्यानं दिलेला मला. पण त्या चॉकलेटसाठी तो वाहून गेला होता. त्या चॉकलेटसाठी हिने ते चॉकलेट घेतले आणि शांत बसली. पण मला कुठं माहित होतं ना तो वाहून जाणार आहे. पण त्याला पोहायला येत नव्हतं हे माहितीये तुला. पोहायला येत होता तो, मला दाखवत होता की हा बघ एवढं पाणी आहे एवढं पाणी आहे एवढं पाणी आहे. मग म्हटलं जरा अजून जा आत अजून जा आत अजून जा. मग ती भया डायरेक्ट पुढे गेला. पण मग मी तिथं त्याचं रक्षण केलं ना, ओरडून सांगितलं आमचा भया वाहून चाललाय बोलवा या 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 म्हणून. मग झालं की 1 रुपयाला मी जाण ठेवली बरं का, 1 रुपयाची. अजून एक तुला विचारते. नाही आता मी लहान होते त्यामुळं तुला माझ्या रक्षाबंधनचं ज्या आठवणी त्या माहीत आहेत, पण मी तुझ्यापेक्षा लहान असल्यामुळं तू काय काय केलंयस रक्षाबंधनला हे माहीत नाही ना. मग त्यांना पण कळू दे की तुझ्या लहानपणीच्या आठवणी तू सांगू शकतेस. माझ्या लहानपणी एकतर माझा 4 नंबर आहे. माझ्यापेक्षा 3 मोठ्या ताई आहेत आपल्याला. त्यांचं मी बघितलंय. मला माझं पण तेवढं नाही आठवत. मी पण कधी बांधलेली नाहीये त्याला एवढ्या उत्साह होऊन की राखी वगैरे. पण मला एक गोष्ट आठवते की भैया नव्हता आणि ताई राखी बांधायला चुलत भावांकडे जायची, त्यावेळेस ते लोक बांधून घेत नव्हते. एकच मिनिटा, तुम्हाला हे सांगायला आवडेल, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले की आम्ही 5 जणी बहिणी आणि 1 भाऊ आहे. बाकीच्या आता इथं उपस्थितीत नाही आहे. आम्ही दोघी एकत्र असल्यामुळं हा व्हिडिओ करतोय. आणि ताई आहे पण ती एवढं कॅमेरासमोर रिलॅक्स बोलू शकत नाही म्हणून ती नाही आली. आणि आता कंटिन्यू कर. म्हणजे आम्हाला 5 बहिणी आहेत, ही 4 नंबर आहे आणि मी 6 नंबर आहे. पुढे आठवणी 5 नंबरचा भैया आहे त्यामुळं 6 नंबर. तर ताई जायची भावांना राखी बांधायला. ते लोक बांधून घेत नव्हते. तुम्हाला भाऊ नाहीये किंवा मम्मीला पण खूप त्रास द्यायचे ते की हा तुम्हाला तुमचा पुढं कसं चालणार, तुमचा वंश नाही चालणार हे म्हणून. आणि माझ्यानंतर भाऊ झालाय. माझ्या मोठ्या बहिणींना भेटलं की अपमानास्पद जी वागणूक असते की त्यांचं बघूनच माझं असं झालं की हा काय राखी बांधायची, आपलाच अपमान करून घ्यायचंय. तर त्यापेक्षा बेस्ट आहे की हा काही तक्रार असेल जायचं, ताई असं झालं दीदी असं झालं त्यांना सांगून आम्ही यायचो. आणि ते लोक सपोर्ट पण करायचे, असं नाही की फक्त भाऊच करतात. ताईंनी अंजली ताईंनी पण खूप सपोर्ट केलाय आपल्याला. आणि मला अजून एक हे तिनं सांगितलं नाही पण मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की मी तर नव्हते सोडा, माझ्या ज्या 2 मोठ्या बहिणी होत्या म्हणजे अंजली ती पण होती. दीदी म्हणायची सवय नाही आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या. माझ्या मोठ्या दीदी राखी बांधायला गेलेल्या म्हणजे दुसऱ्यांना. आणि त्यावेळेस तिथं असं झालेलं की
तिचं जे औक्षणाचं ताट असते ते पालतं केलेलं की नाही बांधून घ्यायची तुझ्याकडनं राखी म्हणून. आम्हाला हे माहित नाही पण त्या सांगतात की असं असं झालेलं. मला आठवते. आठवते. हां. मग तेव्हा ज्यावेळेस बहीण घरी रडत आली त्यावेळेस यांचं डिस्कशन झालं की काय भाव नसला म्हणून काय झालं, त्यांनाच बांधणं गरजेचं आहे का, आपणच आपल्याला बांधूया राखी. त्यावेळेस मम्मीने नाही का पप्पाला राखी बांधायला सांगितलेलं. हां. मग आम्ही पप्पाला बांधली होती, म्हणजे ताईनेच बांधलेली, मी फक्त होते, तेवढं समजत नव्हतं. पण त्या एका सीन नंतरच मला असं रक्षाबंधन करायची जास्त असं कोणाला भाऊ पण नाही बांधलं आणि केलं पण नाहीये मी तर अजूनपर्यंत. भैयाला ज्यावेळेस मोठ्या बांधायच्या त्यावेळेस मी फक्त फॉर्मॅलिटी म्हणून असायचे. त्यावेळेस ती लहान होती, म्हणजे भैया झाल्यावर मी नव्हतेच ना, मग ही लहान होती म्हणून हे लिंबू टिंबू ही आपलं. पण भैया पण आम्हाला खूप सपोर्ट करतोय. आणि भैया झाल्यावर म्हणजे मी नव्हतेच सोडा, परत मी ते सांगते. भैया झाल्यावर खूप आनंद झालेला यांना, खूप म्हणजे खूप. आणि भैयानंतर अजून एक भैया होईल म्हणून मला ठेवलेलं, पण मी झाले. पण ठीक आहे. असं काही वाटतंय का तुला की फक्त भावालाच राखी बांधली पाहिजे बाबा, बहीण नाही? म्हणजे ज्या घरामध्ये 2 बहिणी आहेत तर त्यांना भावाला बांधता नाही येत, तर त्या बहिणींनी काय, तुझं याबद्दल काय मत आहे? असं काय नाही की म्हणजे भाव असावाच, आणि जर नसला तर असं काय नाही की म्हणजे कुणाचं कुणा वाचून राहत नाही. आणि नसला तर आपण ऑप्शन असेल तर आपण तो विचार करू शकतो, पण नाहीच आपल्याकडे ऑप्शनच नाही आहे तर असं काय नाही. आणि बहिणीसुद्धा एकमेकींना आमच्यावरूनच सांगू शकतो की खूप सपोर्ट करतात, एकमेकींचा आधार होतात. आणि बहिणीला राखी बांधायची किंवा त्या मम्मी पप्पाला पण बांधू शकतात ना. रक्षाबंधन म्हणजे ते आपलं रक्षणच करतात. भाऊ नसेल तर बांधू शकतात मम्मी पप्पाला. मला पण असं वाटतंय की म्हणजे मला तर भैयापेक्षा जास्त ताईंनी आणि अंजलीताईंनी सपोर्ट केलाय. त्यामुळं भैयानी तर केलाय, पण तो भैया लहान आहे त्यामुळे त्याच्याकडून असं जास्त अपेक्षा पण नाही ठेवू शकत ना. आपणच त्याला सपोर्ट करायला पाहिजे असं वाटतंय. पण तो तरी पण आम्हाला खूप सपोर्ट करतोय. आणि सगळ्यात जास्त मला सपोर्ट 3 नंबरची ताई आणि मोठ्या ताईने केलाय. 3 नंबरच्या ताईचं नाव अंजली आहे. मीना, मंजू, अंजू, पूनम, भैया आणि दीपाली आमच्या भावंडांची नावं. आता आपण थोडं गमती जमतीकडे जाऊया. मला एक लहानपणीचा किस्सा आठवतोय की आम्ही सोलापूर जिल्ह्यात येतो, आणि सोलापूर जिल्हा म्हटलं तर पाण्यासाठी भयानक आमच्या लहानपणी काय म्हणतात भांडण व्हायचं. कुणाच्या घरात कशावरून, तर आमच्यात पाणी कोण आणायला जाणार ह्याच्यावरून भांडण व्हायचं. आणि तेव्हा असं झालेलं की मी जे केस ओढले का ते आता हिनं सांगायला आता मला नाही. त्यावेळेस दुष्काळ पडला होता आमच्या गावामध्ये, आमच्या म्हणजे सोलापूरला. सोलापूरमध्ये दुष्काळ पडला होता. आमच्या घरी ना एक काहीतरी कार्यक्रम झाला होता आणि एक गोल अशी छान कळशी आणली होती, कोणीतरी गिफ्ट केलेली. ती कळशी घेऊन मी गेले होते आधी, आणि तीच कळशी हिला पण पाहिजे होती. छोटी होती त्यामुळे आमच्या दोघींचं असं व्हायचं की हा कोण आणणार. मी मस्त कळशी घेऊन ते लांबून तेवढे आले होते, आणि घराच्या जवळ आल्यावर तिला तीच कळशी पाहिजे होती. मी पाहिजे कळशी माझ्या डोक्यावरती होती, ही आली आणि डायरेक्ट हात पोचना म्हणून माझे केस. नाही काय झालेलं, लहान बहीण म्हटल्यावर ऑलवेज मोठ्या बहिणीचं ती कॉपी करणारच, हे तर विधी लिखितच सत्यच आहे, ते त्रिकाला बाधित सत्य. ही मम्मीनं दोघींना पाणी भरायला लावलेलं का मला भरायला लावलेलं, आता मला तेवढं आठवत नाही. पण हिनं जी कळशी घेतलेली ना ती कळशी मला पाहिजे होती, त्याच कळशीनं मला पाणी भरायचं होतं, कारण ती नवीन होती. आणि हिला मी प्रेमानं मागितलं. डायरेक्ट कोण मी कधी भांडायला सुरुवातच करत नाही. पहिली गोष्ट, मी खूप इनोसंट आहे. हे मम्मी पप्पाला पण नाही. मग पप्पा सुद्धा म्हणतात, पप्पा असं वाटलंच तर आपण पप्पासोबत पण पुढचा व्हिडिओ घेऊया. पप्पा सुद्धा म्हणतात की आमच्या घरातलं सगळ्यात शांत गुणी लेकरू मी आहे, आणि भांडण्यात म्हटलं तर 1 नंबर भैया, मग ही 2 नंबर. आणि आता भैयाचा पण काय म्हणतात ते नंबर असा काढून घेतलाय, पहिला ही 1 नंबर गेले. आणि ते असं झालेलं की मी पहिला प्रेमानं मागितलेली कळशी की बाबा मला कळशी दे, मला त्या कळशीनं पाणी भरायचं आहे. पण त्यावेळेस प्रेमाची भाषा समजत होती का की हो बाबा ही लहान आहे, दिलं पाहिजे. मी पण लहानच होते ना, मी 5वी-6वीला होते. मग मला पण ती एवढी उत्सुकता होती. पण हिनं काय सांगितलं डायरेक्ट की मी हिचे केस ओढलेले, पण त्याच्या तळागाळात गेली काही नाही. कोण सांगते की माझी चूक आहे म्हणून? चुकी समोरच्या चूक मान्य करायला पण मोठं डेअरिंग लागतंय बरं का.
मोठी बहीण म्हटल्यावर तेवढं स्वतःनं हे घ्यायला पाहिजे स्टँड की बाबा हा लहान बहीण आहे आपण समजून घेतलं पाहिजे. हे कुठल्याच मोठ्या बहिणी करत नाहीत बरं का. व्हिडिओ बघणाऱ्या बहिणींना हे कळत असेल, लहान बहिणी ज्या असतील त्यांना माझं दुःख कळत असेल. विषय असं झालेला, मी तिला सांगितलेलं की बाबा मला कळशी दे, मम्मीनं मला पण पाणी भरायला लावलंय, ही कळशी द्यायला तयार नाही. हिचा आर्ग्यू करायला लागली. आधी लहानपणापासूनच ताटूनच असायची ही आणि हिला कळशी एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा मला पण मन आहे ना, मला पण माझा पण तिथे 2 कळशा होत्या. जुन्या कळशीनं पण तू भरू शकत होती. पाणीच भरायचं होतं. जुनी कळशी तुला काय नको होती? सेम तुझ्या ज्या भावना होत्या त्याच माझ्या होत्या. पण मग लहान बहिणीला समजून घ्यायला पाहिजे का नाही हे तुम्ही मला सांगा कमेंट मध्ये. आणि ती दिली नाही, मग माझं टेम्पर हल्लं आणि मी हाय तेवढ्या ताकदीनं केस ओढले आणि तेव्हा काय झालं, ती कळशी पडली आणि चपटी झाली होती. कळशी पडली नव्हती फक्त, आणि पाणी पण सगळं सांडलं होतं आत गेले. तेव्हा एका हंड्याची कळशीची किंमत, पाणी भरलेल्या कळशीची किंमत कळाली. त्यानंतर जो राडा झाला, मम्मीनं आमच्या दोघींना धुतलं, एवढं धुतलं. मला खरं तर केस हिने वडलेले तरी पण मार मला बसला होता, का तर ही लहान आहे म्हणून. ही कळशी दिली नाही म्हणून मी केस ओढलेले ना. ऍक्शनला रिॲक्शन असते, बरोबर. पण माझी काय चूक होती? मला पण भरायचं होतं, तुला पण पाणी भरायचं होतं, तू पण समजून घ्यायला पाहिजे होतं. पण मोठ्या बहिणीला असं कोण केस ओढतो? नाही, मी हिचे केस ओढले, पण हिच्यापेक्षा पण मोठ्या बहिणी येते. हिनं त्यांच्या कळा काढायची बरं का, आणि तेव्हा मम्मी त्यांना मारायची, ही लहान असल्यामुळं. मग ते सेम माझ्या बाबतीत झालं आणि कळशी फुटली, पाणी सांडलं आणि भांडणं घरासमोर किंवा कुठं नव्हती तर रोडवर भांडणं होती. आम्ही एकमेकांची केस ओढून भांडत होतो आणि ती बिचारी कळशी नवीनच होती, ती फुटली. नवीन कळशी फुटल्यावर किंवा आत गेल्यावर आणि ती एक कळशी पाणी सांडल्यावर आईची रिॲक्शन काय असते तुम्ही समजू शकता. आणि मार खाल्ल्याला, भयानक मार खाल्ल्याला. बहीण भाऊ म्हटलं, बहिणी बहिणी म्हटलं तर भांडण आलं, मग ते कशावरून पण असते. आता मला कोरोनामधली तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. गोष्ट म्हणजे भांडणाचीच गोष्ट आहे. आता काय झालेलं, कडक लॉकडाऊन होतं. त्यात ही पण पुण्यावरून आलेली, मी पण सोलापूरवरून हॉस्टेलवरून आलेली. आणि तेव्हा असं झालेलं की बाबा कामं घरातली कोण करायची. आणि असं झालेलं की म्हणजे आता जास्त माणसं म्हटल्यावर आमची मम्मी एवढं पीठ मळायची आणि ते दिवसभर माणसंच नव्हते आमच्या घरी. कुत्री पण 4-5 होती आणि त्या कुत्र्यांचं प्लस सगळ्या माणसांचं असं मिळून जवळपास पूर्ण ते गावाकडे टोपली असते ना तेवढं भरून मम्मी चपाती आणि भाकरी बनवायची. आणि तेव्हा आमच्या दोघीची भांडण व्हायची, कारण लग्नाच्या आम्ही दोघी राहिलेलो, भैया पण आणि आम्ही दोघी पण. आणि पीठ मळायला दोघींना पण आवडत नाही. आणि पीठ मळाय मम्मी मला काहीच आवडत नाही. ते तर आहे, त्या विषयावर आपण नंतर बोलूया. पण पीठ मळायला दोघींना पण आवडत नाही. आणि तेव्हा असं भांडण व्हायचं की बाबा पीठ कोण मळणार. आणि त्यात हात बघा केवढं लहान, मी लहान लेकरू आहे घरातलं, आणि एवढं पीठ मळायला लागायचं. आणि ते कसं चिडचिड व्हायची. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत 24 तास एकमेकांचं तोंड बघायचो आणि पीठ काहीच नव्हतं, तोंड बघावंच लागत होतं. सगळीकडे एकतर पोलीस थांबायचे आणि जे लोक मार खाऊन यायचे ना त्यांचे वन बघून जायचे पण कुठे. होय, आणि त्यात आम्ही रानात राहायचो त्यामुळं एवढं काय नाही, आम्हाला जास्त धोका नव्हता. पण सकाळी उठल्यापासून हातरुणाच्या घड्या घालण्यापासून त्या संध्याकाळी झोपेपर्यंत हातरून कोण टाकणार इथंपर्यंत भांडणं व्हायची. आणि त्यातला किस्सा पहिला मला पीठ मळण्याचा सांगायचा आहे. आमची पूनम काय, सॉरी दीदी काय म्हणायची, मी दीदी जास्त म्हणत नाही बरं का, सवय लावून घेते पण ते होत नाही. काय करायची, ही मम्मीनं पीठ मळलं तर त्या चपात्या लाटायला लागायच्या. हिला काम करायला आवडत नव्हतं आणि त्यात पण आवडत नाही. ठीक आहे बरं. स्वतः तुम्ही लक्ष द्या व्यवस्थित बघा, ती स्वतः कबूल करते. आणि पीठ मळलं, आमचं गावात घर आहे, रानात एक घर आहे. पीठ मळलं, भाऊच्या गाडीवर बसून ही डायरेक्ट गावातच जायची आणि चपात्या झाल्या तोपर्यंत गावात भांडी घासत होते. माझं पूर्ण होऊ दे मग तू सांग तुझं. आणि गावातनं कोणतरी यायचं तोपर्यंत चपात्या व्हायच्या मम्मीच्या. मी करायचे का नाही मला आता आठवत नाही, पण मी करू लागायचे. मम्मी अपदायल्यावर मी करू लागायचे आणि चपात्या झाल्यावर ही रिटर्न यायची. भांडी घासायची ही, पण भांडी जास्त पडत नव्हती. सकाळची भांडी मम्मी घासल्यानंतर थोडेफार पडत होतेच ना भांडे, ती भांडे मी घासत होते. तू गवताला येत होती? नाही.
येत होते मी गवताला येत नव्हती तू. हिला उन्हाळा होता लॉकडाऊन मध्ये, हिला गरम व्हायचं म्हणून ही गवताला येत नव्हती. आमच्या घरी म्हशी पण आहेत, गाई पण आहेत, शेळ्या पण आहेत, कोंबड्या पण होत्या त्यावेळेस. आणि गवत त्यांना भरपूर लागायचं आणि उन्हाळा असल्यामुळं वैरणीचं प्रॉब्लेम व्हायचं. आमच्या बाजूला एक बाग होती, दुसऱ्यांची होती, हा द्राक्षांची, त्याच्यामध्ये भरपूर असं गवत असायचं. तर मम्मी मी जायचो, आम्ही पप्पाच यायचे, पण हिला गरम होते म्हणून ही गवताला येत नव्हती. मी इन्फ्लुएन्स तेव्हा नव्हते पण आता आहे ना. भविष्यात मला माहिती होतं की मी इन्फ्लुएन्सर होणार आहे, ह्या क्षेत्रात काम करणार आहे, म्हणून मी तेव्हापासून काळजी घ्यायची. त्यावेळेस आम्ही व्हिडिओ पण बनवायचो, म्हणजे आमचं पब्लिक अकाउंट नव्हतं, प्रायव्हेट होतं. माझ्या ताईची मुलं यायची गावातून शेतात, त्यावेळेस मी त्यांच्यासोबत बनवायचे, ही आम्हाला हसायची. म्हणजे आम्ही तयार ती होतच नव्हतो आणि गावाकडे गेल्यामुळे पूर्ण असं काळे ढूस डांबरासारखं. होय, गावाकडे 2 दिवस गेलं का दुसऱ्या दिवशी काळा ढूसच होते. आता जरा काळेच आहे म्हणा जन्मल्यापासून, पण त्यावेळेस जास्तच कंटिन्युअस आम्ही इकडे तिकडे फिरायचो, शेतात फिरायचो, त्यामुळे झालं होतं. ती आम्हाला हसायची की नाही तुम्ही असा ड्रेस घातलाय. घरच्या ड्रेसवरती आम्ही बनवायचो. ते भगुल्याचा व्हिडिओ आठवते, पूनम तुपे यांचा भगुल्याचा भगुला काय तर असा व्हिडिओ होता. माझं भगुला आठवलं माझं भगुला काय तर होतं तो व्हिडिओ. सांग तुला आठवलं? तो व्हिडिओ मी आणि सार्थकनी बनवलेला. त्यावेळेस ही आम्हाला नावं ठेवत होती की काय तुम्ही व्हिडिओ बनवताय असे रोजच्या ड्रेसवरती हे ते. आणि चिमणीच्या राखेचा एक बनवला होता, चिमणी पटेलकर. आठवलं. त्यावेळेस ही आमची खोड काढायची. मला माहित नव्हतं मी भविष्यात येऊन रील्स बनवेन म्हणून. आणि तेव्हा काय कळत पण नव्हतं, मी लहान होते तेव्हा कोविड मध्ये. तुला आठवतंय का आपण वांगी पण लावली होती शेतामध्ये, त्यावेळेस तुझ्या डोकं दुखत होतं, पोट दुखत होतं, ही कोण कारण सांगणार? आता रानात काम करायचं म्हटल्यावर मला तसं व्हायचं. मला मेन ऊन लागायचं आणि ऊन लागल्यावर आमच्या डोक्यावर काही चप्पर घेऊन जात होतो का? हिला ऊन लागत होतं. हे मी मान्य करते, मग चुका मान्य करायला पण धाडस लागते, जे की मी मान्य करायचे. शेत असल्यामुळं आम्ही सगळा भाजीपाला ते लावायचो आणि तेव्हा मला काम करायला शेतातलं आवडत नव्हतं, म्हणून मी हे सगळं हे काढत होते. पण शेतातलं मी काम करत नव्हते, पण मी घरातलं सगळं काम करत होते. पण हे घरातलं काम करत नव्हते पहिला. शेतातलं सगळं मम्मी पप्पाला मदत करायचे. भैयानी रोप आणल्यावर किती 2 एकर लावली होती, आठवतंय का? गवत आणायला जात होते, किती गरम व्हायचं, किती ऊन लागायचं, धार काढत होतो. भैयाला मदत करत नव्हतो मी, मम्मी मशीनना गाईंना लहान होते ना. लहान? अरे तू त्यावेळेस 18-19 वर्षाची होती. लहानच झालं, घरातलं सगळ्यातलं लहान बाळ मी होते. मी 18-19 वर्षाची होते. कोरोनामध्ये माझं वय सांगायचं नव्हतं. शुक कधीच लवकर नाही उठली माहितीये का, ऊन पडेपर्यंत झोपत होती. कोरोनात कोण लवकर उठत होतं? आणि अजून भांडण म्हणलं तर भरपूर भांडणं व्हायची तशी. पण आता तेवढ्याच आमचं, जेवढं आपण भांडण करतोय ना तेवढं आपलं स्ट्रॉंग बॉन्ड होते. हो ना? हो. मग जबरदस्तीचं होय, कारण ही रोज भांडतीये मला. रोज मनापासून वाटत नाही जेवढं भांडण कराल तेवढं स्ट्रॉंग होते. मग रोज भांडला नाही असू दे. आम्ही जेवढं भांडण करतोय, आम्ही रील साठी पण भांडण करतोय. रील फक्त भांडण नव्हतं ते, कदाचित आजूबाजूच्यांना पण ऐकायला गेलं. एवढं मोठं होतं असं भांडण. काय झालेलं तेव्हा? कुणाच्या चूक? मी रील्स बनवायला, शनिवार होता आणि शनिवार रविवार आमच्या दोघांना सुट्टी असते, त्यामुळे माझं मत होतं की आठवड्याची सारी कामं करायची. पण ह्या मॅडमचं होतं नाही, आज रील्स बनवायचे, एवढ्या टाइम मध्ये रेडी राहा. कसं पॉसिबल आहे? ह्यांना आठवड्यातून वेळ नसतोय, ह्यांना रील्स पण करायचे आहे. आणि आठवड्यातनं 2 दिवस वेळ असतोय. माझं संडेला बाकीचं बाहेरचं शूट असते. मी काय म्हटलं, शनिवारी आपलं शूट, भाऊजी नव्हते त्यामुळे बिचाऱ्या भाऊजींना उगाच आतमध्ये ओढू नको. आपल्या दोघीचा विषय होता. आणि काय झालेलं, ही उशिरा उठलेली नेहमीप्रमाणे आणि फक्त शनिवार रविवार. बरं ठीक आहे, शनिवार रविवार उशिरा उठते ही. आणि मला रील करायच्या होत्या आणि त्यात माझा क्लास पण होता आणि तब्येत पण ठीक नव्हती. पण रील अपलोड करायला माझ्याकडं म्हणजे कुठलाच व्हिडिओ नव्हतं. आणि म्हटलं की आपण रील करूया पहिला आणि मग बाकीचं आवरूया. पण आठवड्याची कामं पण होती ना दीपा. तेच की, नेहमीप्रमाणे हट्टी दोघी पण आहे. ही हिचं खरं करणार, मी माझंच खरं करणार. आणि तेव्हा रील आता हसं येते, पण तेव्हा खूप भयानक भांडण झालेलं रीलसाठी.
फक्त आम्ही एकमेकींना आणि ते पकडायचंच राहिलेलं. भांडण सोडवायला मोठी ताई आलती, आम्ही दोघी एक झालो आणि तिला भांडण तिला असं भांडण तिला असं एवढं भांडलं की बस कळालंच नव्हतं नक्की कुणाची चूक आहे काय. पण चूक खरं तर पूनमची होती, कारण ती उशिरा उठलेली आणि मी आजारी असून सुद्धा रील करायला मी तयार होते. माझं एवढंच म्हणणं होतं. शनिवारी मी पप्पाला पण मम्मीला माहितीये, इवन माझ्या सासरी पण माहितीये की मी शनिवार रविवार उशिरा उठते. मग मी कुठं काय म्हणलं? चूक कुठे आहे मग? पण मी कुठं काय म्हणलं? माझी चूक म्हणतच नाहीये मी. मला एवढंच म्हणणं आहे की बाबा आपल्याला लवकर त्यावेळेस परिस्थितीची चूक होती, माझी नव्हती किंवा तुझी. असं मान्य करायचं. बरं ठीक आहे, मान्य करायचं नसलं काही, परिस्थिती बिचाऱ्या परिस्थितीवर सगळं जाते. परिस्थितीची चूक होती आणि रीलसाठी आमचं खूप भांडण झालेलं. म्हणजे काय म्हणतात दादा, सांगण्याच्या पलीकडचं भांडण झालेलं, एवढं भयानक भांडण. आणि ते रील ती मला स्वार्थी म्हटलेली त्यावेळेस. हा मग मी स्वार्थी आहे आता आता मला हे विचारायचं होतं, तुम्हाला त्यावेळेस स्वार्थी म्हटलेली. पण मी नंतर सॉरी पण म्हटलेलं तुला. तू असं कुठे म्हटली स्वार्थी म्हटले म्हणून सॉरी? हिच्या भांडल्याबद्दल मी सॉरी म्हटलेलं. म्हणजे मी मोठे असून लय उलट बोललेले, त्यामुळं मी सॉरी म्हटलेलं. तिनं पण मी स्वार्थी नाहीये आता सांगू शकते. आमची दीदी स्वार्थी नाहीये, भांडत पण नाहीये अजिबात. आणि नाही मी भांडते. आमची दीदी स्वार्थी नाहीये. भांडण ते नाही, हे जबरदस्तीचं नाही. आमची दीदी स्वार्थी नाही आणि भांडण करत नाहीये. आणि मीच भांडते. हा नाही मी भांडते, भांडण्यामध्ये कदाचित माझा कोणी हात नाही पकडू शकत आहे. पण माझं हे मत आहे की सहन नाही केलं पाहिजे कोणाचंच. म्हणून मी इवन ह्यांना पण सांगते, मी माझ्या बहिणींच्या मुलांना पण सांगते, माझ्या बाकीच्या पण बहिणींना मोठ्यांना पण सांगते की नाही केलं पाहिजे कोणाचं काही सहन. पण हे पूनमचं हे मला पटतं की बाबा सहन नाही केलं पाहिजे. म्हणजे माझं पण कुठेतरी म्हणणं असतं की बाबा हा जाऊ दे, स्पष्ट बोलू नको, तुझा स्वभाव फटकळ आहे, कुणाचं तर मन दुखल. आपण ऍक्शनची रिॲक्शन घेतो, ती फटकळ स्वभाव नाहीये माझं. फक्त मत आहे, मोठ्या असो लहान असो, आता जर आपली चूक नसेल आणि कोणी म्हटलं तर का मग त्यावेळेस म्हणणार आहे तुला पण मागं तेच म्हटलं ना, तुझी चूक नाही तर नाही ऐकलं नाही पाहिजे. ज्या त्यावेळेस जे ते बोलून लेक्चरच्या बाबतीत नाद करायचा नाही. हा चुकून मी टीचर झाले पण सगळं क्रेडिट इकडे जाते. लेक्चरच्या बाबतीत नाद करायचा नाही. एकदा पट्टा तोंडाचा सुरू झाला संपतच नाही तो. एवढं भयानक काय काय सांगू. मम्मी पप्पांना पण मी होय, मम्मी पप्पांना सुद्धा ही लेक्चर देते. बापरे, आमच्या घरात शिक्षण तसं माझं जास्त झालंय, डबल ग्रॅज्युएट आहे मी, पण इकडे जास्त नॉलेजचं काय म्हणतात. मी ग्रॅज्युएट पण कदाचित हिच्यामुळं झालीये, हिच्यामुळं मम्मी पप्पांमुळं. कारण मी वायडी होते आणि त्यावेळेस हे सांगायला खरंच मी वायडी होते. मी वायडी होते इंजिनिअरिंग मध्ये. त्यावेळेस मला असं लाज वाटायची. मी हुशार होते, ही होते. मी तेवढी हुशार आता पण नाहीये, माझं मॅथ्स तर नाहीच नाहीये, तरी पण मी इंजिनिअरिंगला होते. आणि ही बॅक राहिल्यानंतर मेन सब्जेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचा माझा बॅक राहिला होता. मला लाज वाटायची की यार मी इलेक्ट्रॉनिक्सची असून माझा इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्ट बॅक आहे. मग हे लहान होती आणि पप्पा सांगायचे की हा खूप जण वायडी होतात, खूप जण फेल होतात मग देतात. त्यावेळेस तसं करून मी खरं तर पास झालीये. मला नाही सांगायचं किती वर्षात इंजिनिअरिंग पूर्ण केलंय, पण मी केलंय पूर्ण. पूर्ण करण्याला महत्व आहे. हा आणि सगळ्यात कदाचित माझ्याकडे आता जॉब पण आहे छान. हे पप्पामुळे पण पॉसिबल. मेन पप्पाने खूप सपोर्ट केला. आणि त्यावेळेस सांगणारे हे लोक होते की हा फेल तर फेल, अजून एकदा दे पूनम. मग पूनमला असं व्हायचं हा फेल तर फेल, बाकीचे आहेत सपोर्ट करायला. पप्पा सांगतात, बहिणी सांगतात द्यायचे मी सब्जेक्ट. आणि माझं हे म्हणणं आहे की म्हणजे लहानपणापासून मम्मी पप्पांना पण ते शिकवलंय आणि ह्या मोठ्या बहिणी पण तेच शिकवतात की गिव्ह अप करायचं नाही. पण कधी कधी काय होते स्वतःच्या बाबतीत ज्यावेळेस येते स्वतःकडे, त्यावेळेस असं वाटतं की बास सगळं संपलं. मला एक सांगायचंय, मी वायडी होते त्यावेळेस ही मला सांगायची ह दे दे. एकदा हिला ना 75% मार्क पडले होते 11वीत वाटतं ना, 11वीत मध्ये 75 आणि ही रडून सांगत होती मला 75 आणि मी होते 40 पडले तरी अभिमान. मी पास झाले.
माझं कधीच मन भरत नव्हतं. मी पहिल्यापासून स्वार्थी आहे, हे मी आता मान्य केलंय बरं का. मी स्वार्थी आहे कशाच्या बाबतीत, की माझ्या अभ्यासाच्या बाबतीत, माझ्या परीक्षेच्या बाबतीत, माझ्या मार्कांच्या बाबतीत. मला माझं काम, माझं सगळं, माझे कपडे पण, असं सगळं माझं 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 पहिला पाहिजे असते. आणि मग मला कमी मार्क पडलेले, म्हणजे माझं टार्गेट वेगळं होतं. एक मी सांगते इथं, आमच्या दोघींना एक दिवाळीला सेम ड्रेस आणला होता त्या कुंभाराच्यातून, आठवते का? पप्पा तिथं जायचे त्या एकाच दुकानात, 4-5 दुकान होते आमच्या गावात, पण तिथंच एका ठिकाणी जायचे. आमची तिथं उधारी चालायची, खात्यावर बुक. आमच्या पप्पांचं पेमेंट झालं. बरमुड्यासारखा तो ड्रेस होता. त्याला हे म्हणतात का डंगरे? नाही त्यावेळेस कुठे वेगळाच काहीतरी असा, फक्त एक एवढी गुडघे एवढी पॅन्ट होती, वर शर्ट होता. मला चॉकलेट कलर मधून होता आणि हिला गुलाबी मधून होता. त्या कलरसाठी आमच्या दोघींचं भांडण झालं होतं. ऑफकोर्स मी जाड होते लहानपणापासून आणि ही सड पातळ अशी होती. तर तिला तो कलर पाहिजे होता, येत नव्हता तरी हा घातलेला, आणि मला तो बसत नव्हता मला घातलेला का, तर मी मोठी, मी ऍडजस्ट केलं पाहिजे म्हणून. पण आता जे ती जसं मला म्हणाली की बाबा तिच्या वायडीच्या इयरमध्ये किंवा तिच्या कॉलेजच्या वर्षामध्ये मी तिला सपोर्ट केलाय, पण ते तिच्याकडनंच आलं मला. म्हणजे तिचं सपोर्ट लेवल तर सांगूच नका. काय झालेलं, 12वीला मला 11वीला छान होते, पण 12वीला मला शिंग फुटलेले आणि मी अभ्यास कमी करत होते इन द सेन्स मी केलाच नाही वर्षभर. मी आत्ता सांगायले, मम्मी पप्पा बघतील हा व्हिडिओ कदाचित, ठीक आहे, सांगायला पण डेअरिंग लागते. आणि मी अभ्यास केला नव्हता आणि बऱ्यापैकी पहिल्यापासूनच सवय आहे की पेपर आल्यावरच मला घोकंपट्टी करायची सवय आहे. आणि मी तेवढा अभ्यास फक्त पेपरच्या आधी केल्यामुळे मला फक्त 60% पडलेले 12वीला डबल ग्रुपनं. आणि त्यावेळेस असं झालेलं की बाबा मी भयानक दुःखी होऊन बसलेले, म्हणजे वाईट वाटलेलं मला भरपूर की मी अजून करायला पाहिजे होता अभ्यास. आणि ही जेवढं सपोर्ट करते तेवढं हे पण असतं तिथं. 3 दिवस मी दुःखात बसलेले, एखादा माणूस मेल्यावर कसं बसतंय तसं. आणि ही 3 दिवस मला काय सांगितली नव्हती. आणि 3ऱ्या का 4थ्या दिवशी माझं तोंड बघून मग हे मला सपोर्ट म्हणजे मोटिवेट करायला आलेले की बाबा ठीक आहे ना, 60% पडले. ते रिझल्ट लागल्यावर पहिला हीच रागवलेली बरं का. हिनंच बघितलेलं आमच्या घरातलं काय म्हणतात वेल एज्युकेटेड तेव्हा हे बाळ होतं आणि हिनं रिझल्ट बघितलेला माझा. आता पण मीच, मला कोणाचे पण काय डाऊट असतील गुगलला मीच सर्च करून सगळं गुगलला बघतेस ना, गुगलला निघाल्यावर पण माहिती सांगते ना. तेव्हा सपोर्ट केलेला. हा ठीक आहे ना, तुला दादाची लिंक तोडायची होती, दादाला 59 होते, तुला 60 आहेत आणि एवढं काय, ठीक आहे, पडले तर पडले. आणि असं काय नाही की बाबा 12वी जरी करिअरचा काय म्हणतात वळण असलं तरी पण पुढं तू भविष्यात काय करणार आहेस किंवा काय होणार आहे हे मला असं वाटतंय की मार्कावरती काहीच नसतंय. हे मी माझ्यावरून सांगते. नाही, मी माझ्यावरून सांगते. 12वीला जरी कमी मार्क म्हणजे पडलेलेच मला, मग मला पुढं चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं होतं, पण ते मेरिटला नंबर लागला नव्हता. माझं तर हे मत आहे, मार्कावरती काहीच नसतं. जे आपण जेवढं ॲक्टिव्ह आणि आपण जेवढं आपलं गोलकडं लक्ष देतो ना, तेवढं आपण ते अचीव करतो. आणि आपण जर पॉझिटिव्ह विचार केला ना, सगळं पॉझिटिव्ह घडतं. हे तुझ्या समोर उत्तम उदाहरण आहे, ज्वलंत, रोज डोळ्यांनी. म्हणजे माझ्या रूममेटमध्ये पण मीच तशी ढ होते. इवन आमच्या शाळेतला आत्ता एक ग्रुप झालाय, त्याच्यामध्ये पण आम्ही काय एवढं तीर मारले नव्हते. मी सेमीला होते तर मी पळून जाऊन बच्या वर्गात बसायचे मराठी मीडियमला. जे टॉपर होत्या ना, त्या पण करत आहेत सगळं स्वतःचं, पण मी मला असं वाटतंय की मी खूप वर्ष घालवून हे मान्य आहे मला. आणि हे माझ्यापेक्षा पहिल्यापासून म्हणते की ही ढ, पण ही ढ असले तरी आता माझ्यापेक्षा जास्त सक्सेस आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हुशार असून काय, पण आपण कसं वावरतो किंवा कसं बोलतो ते इम्पॉर्टंट आहे. कमवतं तर राज कोण पण कमवते, प्रत्येक जणच करते, कोणतंच काम छोटं किंवा मोठं नसते. पण बोलणं किंवा आपण ज्या लोकांसोबत राहतो ते पण इम्पॉर्टंट वाटतंय मला ह्या ठिकाणी. मला काय म्हणायचंय, 2 बहिणी असल्या ना, 2 बहिणी नाही, आम्ही 5 बहिणी आहे, पण आमच्या घरात म्हणजे काय झालं का पहिला पूनमला विचारतात, मग 2 नंबरला मी असले तर असले, नाही तर मला गणितात कोण घेत नाही. आणि मेन म्हणजे मुद्दा काय माहिती आहे का, आमच्या ती सपोर्ट किंवा तिचं जे विचार करण्याची पद्धत आहे ना, ती घरात सगळ्यांपेक्षा खूप वेगळी आहे. काय झालेलं एकदा
एकदा म्हणजे स्पर्धा परीक्षा हेच द्यायला होत्यात मला त्यात इंटरेस्ट नाही आहे, पण फॉर्म भरायला लावतात आणि फॉर्म भरला, पेपरची डेट आली, मग माझं असते की मी जाणारच नाही, माझा अभ्यासच झाला नाही, ह्या तेव्हा माझं सुरू असते. मग जर वेळेस पेपरला जाताना मी कधीच असं सगळ्यांकडनं कौतुक घेऊन गेले नाही, मला शिव्या भेटून म्हणजे शिव्या खाऊनच मी बाहेर पडते. कलबुर्गा गुलबर्गा ना, हा आता ते कलबुर्गा झाले ना, कलबुर्गी हा थांबते सांगायचंय. शिव्या खाऊनच मी बाहेर पडते. पहिला शिवीचा फोन, शिव्या म्हणजे रागवणं, पहिला रागवण्याचा फोन पप्पांचाच असते. तू स्वतःच्या मनाचंच करती, तुला काय कळत नाही, जाऊ दे, झालं तर झालं, ते पप्पा रागवून सांगतात. पण ही दीदी आमची, पूनम दीदी आमची सांगते की बाबा, म्हणजे ती पॉझिटिव्ह सांगते की एकदा काय झालेलं माझा, आता रिसेंटलीच समाज कल्याणचा पेपर ना नागपूरला पडलेला, जे की हिचं सासर आहे, आणि मी नागपूर कुठंच लिहिलं नव्हतं, मी कोल्हापूर पहिलं लिहिलेलं, आणि कोल्हापूर, सांगली, सातारा असं काहीतरी, का कोल्हापूर, पुणे, सातारा असे काहीतरी 3 सेंटर दिलेले, नागपूरला नंबर पडलेला, माहीत नाही कसा पडलेला. मी ठरवलं पहिल्या ह्याच्यात सेंटर बघितल्या कॅन्सल. तेव्हा पूनमनं मला मोटिवेट केलेलं, अजून त्याचा रिझल्ट यायचा आहे, होप सो पॉझिटिव्ह असेल, पण बघूया. पॉझिटिव्ह म्हणजे मोटिवेट केलेलं पूनमने की हां कदाचित तू ह्या ज्या 4-5 महिन्यात अभ्यास केला आहे, मला जास्त वेळ मिळत नाही अभ्यास करायला, पण जो काही केला आहे कदाचित असं पण होऊ शकतं की बाबा हां ती पोस्ट निघू शकते. आणि गोड बोलून मला नागपूरला घेऊन गेलेली तिनं. जवळजवळ 15 दिवस मला सुट्टी काढावं लागलेली क्लासला हिच्यामुळं, पण मी फिरले. क्लास तू त्याच्यासाठी, त्या पोस्टसाठीच लावला होता? हां सॉरी, तो क्लास मी त्या पोस्टसाठीच लावलेला, आणि 15 दिवस काढून मी गेलेले नागपूरला, पेपर देऊन आलो आम्ही. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय आहे की बाबा जो मोटिवेशन जे ती करते की तू हे करू शकते, आणि आता रील्सच्या बाबतीत पण तेच आहे. मी किती 2019 पासून काय 20 पासून काय तर मी रील्स करायचे. ह्यांनी ज्यावेळेस सोडलं रील्स करायला टिकटॉकमध्ये, मी टिकटॉकवर हे करत होते तेव्हा मी हसत होते. पण मी जेव्हा माझ्या शॉर्ट फिल्म नंतर मी व्हिडिओ करायला लागले, आणि शॉर्ट फिल्म नंतर मी व्हिडिओ मग मला कंटाळा आलेला की बस आता काय होत नाही आहे, फॉलोअर्स वाढत नाही आहेत, व्हिडिओ पळत नाही आहेत, तर बस. त्यावेळेस पण पूनमनंच मला मोटिवेट केलेलं की कदाचित एक ना एक दिवस वाढतील, तू प्रयत्न करत राहा, सातत्य ठेव, काहीतर वेगळं काहीतर सुचते का बघ. आणि त्यावेळेस ती पण रूमवर राहायची, नाही हिचं लग्न झालेलं, पण ही पण रूमवर राहिले, बॅचलर ही पण आहे, आणि मी पण रूमवर राहिले. पण मी दादागिरी, होय ते तर आहेच, सोड रक्तातच आहे दादागिरी करणं. आणि काय म्हणतात, त्यावेळेस मला कसं झालेलं, मग काखेत कळसा गावाला वळसा, तिथंच होतं, पण मला ते कंटेंटच दिसत नव्हतं. त्यावेळेस ती सांगितलेली मला की दीपा, रूमच्या बाबतीत भयानक आता सध्या कंडिशन आहे, किंवा रूमच्या बाबतीतले व्हिडिओ तू करतेस का बघ, म्हणजे जे काय खरं आहे ते तू पब्लिक समोर मांडलीस, आणि जे रूमवर राहणारे बॅचलर आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ बघेल, आणि कदाचित ह्या गोष्टीचा तुला फायदा होईल, हे हिनं सांगितलेलं. आज माझे जे काही 40,000 आता 50,000 होतील फॉलोअर्स, जे काय आहेत ते दिदीमुळे आहेत. आमच्या दिदी म्हणायला लागले बघ, आता रोज दिदी म्हणायचा मग या बदलात. आणि हे पण, आणि गुलबर्ग्याचं पण काय झालेलं, मी BSCत होते आणि ही पुण्याला होती इंजिनिअरिंगला, मी सोलापूरला होते BSCत असताना, आणि दोघींचा नंबर गुलबर्ग्याला पडलेला. तेव्हा रेल्वेची काहीतरी पेपर होता ना, रेल्वेचा पेपर होता, आणि माझं असं झालेलं, माझं सेमिस्टर सुरू होतं, त्यात माझा केमिस्ट्रीचा पेपर होता पुढच्या दिवशी, आदल्या दिवशी हा रेल्वेचा होता. तेव्हा पण मी नेहमीप्रमाणे मी देणारच नाही एक्झाम, माझा अभ्यासच झाला नाही हे मी ठरवलं. आणि तेव्हा पण मला पप्पांच्या जे काय राग, पप्पांसोबत आमच्या अंजली दीदी सॉरी, त्यावेळेस तर म्हणजे हिचा एक्झाम होता म्हणून पप्पांनी प्रायव्हेट गाडी केली होती, आणि हिला म्हणजे आम्ही, मी, मम्मी, पप्पा आणि ही त्या गाडीमध्ये आम्ही एक्झाम द्यायला गेलो, आणि 2.5 तासात आम्ही सोलापूरवरनं गुलबर्ग्याचं जे काही सगळे असे पिसासारखे झालं, 2.5 तासात ते डिस्टन्स आम्ही म्हणजे कव्हर केलेलं. आणि पेपरला एक गेट व्हायला 10 मिनिटं कमी होते, आणि माझं असं नेहमीप्रमाणे असं केस असे सगळे असे विस्तारलेले, काय म्हणतात विस्कटलेले, आणि आहे असं मी आत गेलेले, आणि बाहेर आल्यावर व्यवस्थित करत आहे हे पण सांग. पण तेव्हा मी जाणार नव्हते पेपरला, पण आमच्या अंजलीनं मला शिव्या दिल्या त्या
की तुझं हे नेहमीच आहे, फॉर्म भरायचं आणि जायचं नाही, कदाचित मिळेल पोस्ट. अंजलीचं पण हेच मत होतं, जर चुकून म्हणजे कधी कधी कसं होतं माहितीये का, ज्या एक्झामला आपण जात नाही तिथं काय होतं, हा तिथं असं होतं आपले 99% जरी हार्डवर्क असेल तरी 1% लक असतं. आणि ज्या वेळेस आपण जात नाही त्याच वेळेस एकतर कट ऑफ कमी लागतो किंवा असं काहीतरी घडतं आणि त्या एक्झाम मध्ये खूप सारे आपल्या सोबतचे असतात ते क्लिअर होतात. मग नंतर उगीच मी गेले असते, बरं झालं असतं, मी असं केलं असतं असं म्हणण्यापेक्षा आहे उद्या तुझा पेपर आहे तर आज तू संध्याकाळपर्यंत तुला पोहोचवते रूमवर, असं तिचं मत होतं. पण मला काय वाईट वाटलेलं माहिती आहे का, मला एकतर पेपर ते रेल्वेचे मला पेपर आवडतच नाही, ते हिंदीमध्ये असतात आणि हिंदी मला येत नाही आणि इंग्लिशमध्ये पण असतात, पण तेव्हा इंग्लिश पण तेवढं येत नव्हतं. हां, मला आवडत नव्हतं म्हणून मी देत नव्हते. पण घरातल्यांचा हाच उद्देश असतोय की बाबा लवकर लवकर सक्सेस मिळायला पाहिजे, किंवा म्हणजे आता मम्मी पप्पांचं वय झालंय तर त्या मानाने तेच आहे ना की आपण ह्या वयामध्ये त्यांना आराम दिला पाहिजे, म्हणून ते आपल्याकडून अपेक्षा ठेवतात. आमच्या भैयाच्या एकट्यावरती तर किती लोड. मग आता आपण व्हिडिओच्या शेवटाकडे येतोय आणि शेवट थोडासा गोड पण कडू पण झाला पाहिजे. आता म्हणजे तिच्या चांगल्या 5 गोष्टी आणि 5 वाईट गोष्टी ती पण माझ्याबद्दल सांगणार आहे, मी पण तिच्याबद्दल सांगणार आहे. आधी वाईटच सांग म्हणजे नंतर चांगलं ऐकून छान वाटतं. 5 वाईट गोष्टी. पहिलं तर फटकळ बोलणं, म्हणजे जरा कमी बोललं पाहिजे असं मला वाटतं. कमी म्हणजे जरा समोरच्याचा विचार केला पाहिजे. ते आपल्या करत नसलं तरी पण आपण केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आळस, जो की माझ्यात पण आहे पण तिच्यात जास्त आहे. आणि तिसरी गोष्ट वाईट तशा जास्त नाही आहेत, पण आता सांगायचं म्हटल्यावर मी काही सांगू शकते. थांबा, नाही हां, पैसे जास्त खर्च करते असं मला वाटते. म्हणजे ती तिच्यासाठी किंवा दुसऱ्यासाठी जास्त खर्च करते असं वाटते. कारण जर गरज नसेल तर माझं असं म्हणणं असते की नको खर्च करू, पण ती खर्च करते, त्यामुळे ही वाईटच गोष्ट आहे. मला असं वाटतं का तिचं सेविंग पण व्हायलाच पाहिजे. होत असेल सेविंग होऊन पण खर्चत असेल, पण मला वाटतं ते पण सेविंग व्हायला पाहिजे असं वाटतं. आणि तिसरी का चौथी झाली ना, झालं वाईट गोष्टी. हां, तू सांगू शकतेस. हिच्या वाईट गोष्टी सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं की ही पण आळशी आहे. आणि ही ना जास्त की नाही मी असा ड्रेस घातला आणि पोस्ट केलं तर हे काय म्हणाल ते काय म्हणाल हे बघते, ते नाही बघितलं पाहिजे. कारण आपण जर कम्फर्टेबल असेल तर कोणती पण गोष्ट करायला कदाचित मागं पुढं नाही बघितलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तुझं. आणि हिचा कॉन्फिडन्स नाही का, असं समोर आता कोणीतरी आलं तर आपण बोललं पाहिजे. इंट्रोवर्ट म्हणतात त्याला, इंट्रोवर्ट आहे मी, मला नाही, पण आता तू इन्फ्लुएन्सर आहे तर ते बोललं पाहिजे. मला सांगायचे, तू नको बोलू, थांब. सॉरी. ही एक आहे. आणि आळस करते ही, आळस उठण्याचा करते, योगाचा करते, खाण्यापिण्याचा सुद्धा आळस करते. अजून एक गोष्ट तर कंजूस आहे, चेंगूस कंजूस. ती 10-10 रुपयाचा विचार करते, करायला पण नाही की मला असं वाटतं की आहे तर जगून घेतलं पाहिजे, जे वाटतंय ते केलं पाहिजे. पण तुला पण माहित आहे पप्पा रिटायर झाल्यावर आपलं जरा कंडिशन वेगळी होती. आता चेंज आपण स्वतः मुलगी म्हटलं का कंजूस पण आलाच थोडाफार, त्यामुळे ते होतं. ठीक आहे, आता आपण म्हणजे मी ह्या चेंज कराव्या. बरं ठीक आहे, मी हा चेंज करते, ही पण चेंज करेल हिच्या. ही स्वतः सांगत आहे. मी ज्या स्पेसिफिक करण सगळ्या मी प्रॉमिस नाही करू शकत खोटं. ही जे सांगितले ते सगळे माझ्याबद्दल चांगलंच होतं, म्हणजे माझ्यासाठी चांगलंच आहे, ते मी चेंज करेलच. आता माझ्याबद्दल 5 चांगल्या गोष्टी सांग, कौतुक पण व्हायला पाहिजे ना. 5 चांगल्या गोष्टी, 5 पेक्षा जास्त पण आहेत, पण सध्या ठीक आहे 5च सांगते. ही खूप हुशार आहे अभ्यासाच्या बाबतीत किंवा काय. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की धडपडी पण आहे, जे की ही स्वतः पण म्हणतीये, पण खरंच आहे हिच्यामध्ये. नाही, खरंच धडपडी आहे तू. डिस्टर्ब झाल्यामुळे ती तसं होते, तू मला डिस्टर्ब करते, माझं माइंड कन्वर्ट होते. अजून चांगल्या गोष्टी आठवत नाही आहेत. कळलं चांगलं बोलायला जरा माझी जीव.
तसं का नाही. 2 झाल्या फक्त. हुशार आहे, धडपडी सेम झालंय, झालंय. मन मिळावंय. ही चांगली गोष्ट आहे. हे बरं, हा ठीक आहे. हिच्याकडे एक पॉझिटिव्ह असा ॲटिट्यूड आहे की बाबा हा ही गोष्ट मला करायची आहे तर ती तिथपर्यंत जाते. 5वी गोष्ट अशी आहे की ही ना सगळ्या जगभराला असं नाही जाऊ दे ही मोठी आहे हिला नाही बोललं पाहिजे ती मोठी आहे तर असं म्हणजे नाही बोललं पाहिजे. कोणती पण गोष्ट जर चुकीचं जरी तुला कोण काय बोललं ना तुझं होतं हा जाऊ दे बोललीये आपलीच आहे असं म्हणून सोडून देतीये. पण ते स्वतःला पण वाईट वाटते ह्याचा हा विचार नाही करत आहे. कदाचित हे तुम्हाला पण माझी चुकीची वाटण पण मी सुखी तर बाकीच्या आपण सुखी ठेवू शकतो. माझं हे मत आहे. ह्या 5 गोष्टी आता माझ्या 5 सांग. 5 पेक्षा जास्त सांगितलं तरी चालेल मला. बहिणीचं कौतुक करायचं म्हटल्यावर फुटत नाहीये व्हॉइस घसा काय मला तर आठवतच नव्हतं. असं काय नाही वाईटच आहेत चांगल्या पण आहेत. पहिली तर सपोर्टिव्ह आहे जे की व्हिडिओच्या पहिल्यापासून सपोर्ट आले ती सपोर्टिव्ह तर आहे. मोटिवेट करते. ही सगळे एकातच. मी भरपूर सांगणार आहे हिच्यासारखा कंजूसपणा करणार नाहीये. पैशाच्या बाबतीत कंजूस आहे मी पण असं कौतुक करण्याच्या बाबतीत कंजूस नाहीये. ही म्हणजे स्वतःसाठी पैसे खर्च करताना विचार करते पण बहिणींसाठी किंवा माझ्यासाठी किंवा भैयासाठी म्हणजे फॅमिलीसाठी पैसे खर्च करताना विचार करत नाहीये आणि ही चांगली गोष्ट आहे असं मला वाटते. पण परत माझं तेच आलं की वायफट नको गरज असेल तरच कर असं माझं म्हणणं आहे. आणि तिसरी चांगली गोष्ट अशी आहे की खूप आहेत आणि अशी आहे की वरती स्टॉप आलाय. बाबा मोटिवेट करते ते. आणि मेन म्हणजे आम्ही दोघी ही पहिला सांगते आम्ही मग कौतुक करते. आम्ही दोघी बॅचलरमध्ये राहिलेलो आहे. ती पण बरेच वर्ष रूमवर राहिले मी पण बरेच वर्ष रूमवर राहिले. त्यामुळं आता मला असं झालंय की म्हणजे हिच्यापाशी राहते मी म्हणताना असं झालंय की हां मी माझं काम करून आले का ही म्हणजे माझी वाट बघत नाही की बाबा दीपा आल्यावरच करूया म्हणून. ती स्वयंपाकाला लागते आणि ही चांगली गोष्ट लागली आहे ना. ही चांगली गोष्ट आहे तिच्याबद्दल की बाबा ती माझी वाट बघत नाही जी की मी बघते. माझा डिसिजन मी घेत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती डिसिजन लवकर घेते म्हणजे आणि जो घेते त्याच्यावर ती ठाम असते. आणि ही मला तिच्याकडून शिकायचे की मला ठाम राहील म्हणजे ठाम डिसिजन घेतला पाहिजे हे मला तिच्याकडून शिकायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हेच की काय म्हणतात सगळ्यात महत्त्वाची हेच की मला आठवना पण काय म्हणतात ते 3च झालेत. बाबा 4थी झाले ना. नाही बरं हां डिसिजन 4थं झालं. हां डिसिजन हिचा ठाम असतो म्हणजे असं माझ्यासारखा विचार करत नाही की बाबा हां मी हे केलं तर ह्याला वाईट वाटेल त्याला वाईट वाटेल. तिचा क्विक डिसिजन असतो जो की मला पटतो. आणि मेन म्हणजे तो डिसिजन बरोबर आहे की नाही हे सिद्धसुद्धा ती करून दाखवते की मी घेतलेला डिसिजन हा बरोबरच असतो. जी मला तिच्याकडून ती गोष्ट शिकायची आहे. आणि 4थी गोष्ट पैशाचं मॅनेजमेंट तिचं जरा बरोबर असतं असं मला म्हणायचं आहे. आणि ही पण गोष्ट शिकली पाहिजे मॅनेजमेंट करणं. आणि मेन म्हणजे ती स्वतःचा मुद्दा म्हणजे चुकीचा असो बरोबर असो समोरच्याला पटवूनच सांगते. हे तिच्यात ती मेन महत्त्वाची क्वालिटी आहे. मार्केटिंगचा जॉब असेल तर द्या. हां हे मन महत्त्वाचं आहे की स्वतःचा जो मुद्दा आहे तो आता मला तेवढं समोरच्याला कन्व्हिन्स करायला आणि माझे मोस्ट ऑफ जे प्रमोशन येतात ते तिच्यामुळंच येतात कारण ती समोरच्याला पटवून सांगते. मला पटवून सांगता येत नाही ती पण मला तिच्याकडनं गोष्ट शिकायची. काय म्हणतात स्वतःचा डिसिजन पटवून सांगण्यात पण हे टॅलेंटच लागतं जे की आहे तिच्याकडं. आणि आम्ही भांडत असलो तरी पण आम्ही खूप गुण्या गोविंदानं राहणार आहे ह्या रक्षाबंधनापासून प्रॉमिस. आणि 4 वर्षातून पहिल्यांदा आम्ही दोघी रक्षाबंधनला सोबत आहे आणि इव्हन बाकीचे पण सण आपण सोबत करतोय. हो तसं तेवढं नाही येत जमत नाही पण प्रयत्न करतोय. आणि आम्ही गुण्या गोविंदाने राहणार आहे. तुम्ही पण तुमच्या बहीण भावासोबत भांडत असला तरी गुण्या गोविंदाने राहा आणि भांडण करू नका आणि एकमेकांना माफ करायला शिका. आणि रक्षाबंधन म्हणजेच एकमेकांचं रक्षण आपण करतच असतो. एकमेकांना सपोर्ट करणं हे ते करणं. सपोर्ट करा आणि प्रेमाने राहा
आणि तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून रक्षाबंधनच्या खूप 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 शुभेच्छा. शुभेच्छा. धन्यवाद. आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि पुढचा व्हिडिओ कशावर करूया हे पण सांगा तुम्ही. कशावर म्हणजे विषय काय. आता आम्ही आमचं यूट्यूब चॅनलला आता सुट्टीच देणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही पुढचा विषय म्हणजे कंटेंट काय करू दे हे तुम्ही सांगा. धन्यवाद मंडळ आभारी. हां असं धन्यवाद. सिस्टम फाड़ देंगे अब. चलो.